देशातील 10 केंद्रीय कामगार संघटना आणि क्षेत्रवार स्वतंत्र महासंघ यांच्या अखिल भारतीय संयुक्त मंचाच्या वतीनं 9 जुलै रोजी सर्व विभागांमधील कामगार कर्मचाऱ्यांच्या सामायिक मागण्यांसाठी देशव्यापी सार्वत्रिक संप पुकारलाय। राज्यात महिला आणि बालविकास विभाग आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये सुमारे 2 लाख अंगणवाडी कर्मचारी आणि 75,000 आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत। अंगणवाडी आणि आशा स्वयंसेविका ग्रामीण, आदिवासी आणि नागरिक क्षेत्रात शासनाच्या योजनेचे फायदे देण्याचे महत्त्वाचे काम करत आहेत। अंगणवाडी सेविकांमार्फत 6 महिने ते 6 वर्ष बालकांना आहार, आरोग्य आणि शिक्षण तसंच गरोदर आणि स्तनदा मातांना आहार, आरोग्याची सेवा पुरवण्याचं काम केलं जात आहे। आशा स्वयंसेविका राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा दुवा असून जनतेला आरोग्याचे फायदे मिळवून देण्याचं महत्त्वाचं काम करून देत आहेत। शासन त्यांना शासकीय कर्मचारी मानत नाहीत, त्यांना मानधनही समजतं। अंगणवाडी आणि आशा स्वयंसेविकांना शासकीय कर्मचारी दर्जा देण्यात यावा, THR बंद करून लाभार्थ्यांना ताजा गरम आहार देण्यात यावा, त्यांना दरमहा पेन्शन आणि सामाजिक सुरक्षेचे लाभ देण्यात यावेत। या मागण्या शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी देशभरातील योजना कर्मचारी 1 दिवसाचा संप करून जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शनं करण्यात आली।